साधी गोष्ट आपण पकडूया की उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान इथे हिंदी बोलली जाते. मग हे लोक उठतात आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी काय येतात? जर हिंदी भाषेमुळे जर तुमचंच भलं झालं नसेल आणि तुमचीच राज्य मोठी झाली नसतील आणि तुम्हाला जर दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन जर समजा तिकडे येऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील, नोकऱ्या मागाव्या लागत असतील, गुजरात सारख्या राज्यामध्ये जाऊन तिकडे जर समजा तुम्हाला मार खावा लागत असेल, हिंदीने काय भलं केलं तुमचं? कोणती भाषा घेऊन बसलोय आपण? आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय. मला कारणच नाही कळलं. जगातली कुठची भाषा वाईट नसते, हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे. आमच्यावर लादणार असाल, नाही बोलणार जा. आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही. काही विषयच येत नाही या गोष्टींचा. यांचं राजकारण काय चालू आहे ते पहिलं बघा तुम्ही. हे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं, आम्ही हिंदू आहोत, हिंदी नव्हे. भाषणं सुरू होतील. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. त्यामुळे आत्ताच सांगतो, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील. आणि या हजारो पिढ्या आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज, या मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील. आणि म्हणून आज या निमित्ताने एक आधुनिक मुंबई, एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशा प्रकारचं मी या चर्चेच्या उत्तरात सांगतो. हे चाचपडून बघतायत, तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली, बघू महाराष्ट्र विरोध करतोय का, बघू मराठी माणूस पेटतोय का, बघू मराठी माणूस जिवंत आहे का. आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल. आणि हळूहळू 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 या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे.